श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली या चॅनलमध्ये. तर उद्या 3 जुलै 2026मध्ये ही कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थी आलेली आहे. तर हा दिवस इतका महत्त्वाचा असतो की या दिवशी उपवास, मंत्र, दुर्वा गणपतीला अर्पण केल्या जातात. कारण हा दिवस इतका शुभ आहे की या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग जुळून आलेला आहे. या सर्वार्थ सिद्ध योगामध्ये पंचंग असा दुर्मिळ योगायोग जुळून आलेला आहे. म्हणूनच या दिवशी व्रत केल्याने, विघ्नहर्त्याची मनोभावे प्रार्थना केल्याने, आराधना केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात, घरामध्ये सुख समृद्धीही प्राप्त होते. अशा या बाप्पाला समर्पित असणारी ही संकष्ट चतुर्थी लवकरच उद्या शुक्रवारच्या दिवशी येणार आहे. तर हिंदू धर्मात भगवान गणपतीला प्रथम पूजनीय म्हटलं जाते. त्यांच्या पूजेला विशेष महत्त्व दिले जाते. जेव्हा ही संकष्ट चतुर्थी गुरुवारी किंवा शुक्रवारी येते तेव्हा त्याचं वेगळं महत्त्व जे आहे तर ते सांगितलं गेलेलं आहे. जेव्हा संकष्ट चतुर्थीचा विषय येतो तेव्हा भक्तांचा उत्साह दुप्पट होतो. मंदिरामध्ये जाऊन देवाला अगरबत्ती, नारळ, 21 दुर्वा अर्पण केल्या जातात. तर या महिन्याच्या सुरुवातीलाच येणारी संकष्ट चतुर्थी अत्यंत विशेष आणि दुर्मिळ म्हटली गेलेली आहे. तर 3 वर्षांनी देवी योगायोग जुळून आलेला आहे. यंदाची ही संकष्ट चतुर्थी 3 की 4 जूनला आहे. तर ही संकष्ट चतुर्थी 3 जूनला आहे. आपल्या सनातन धर्मामध्ये भगवान गणेशाला समर्पित संकष्ट चतुर्थी आहे. हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. जुलैच्या सुरुवातीलाच येणारी संकष्ट चतुर्थी खूप विशेष आहे. कारण या संकष्ट चतुर्थीला कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थी म्हटलं जातं. ही चतुर्थी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला आलेली आहे. तर ज्या दरम्यान विघ्नहर्ता भगवान गणपतीची पूजा केली जाणार आहे. तर या दिवशी संकष्ट चतुर्थीला चंद्रदेवाचे विशेष महत्त्व दिले जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास दिवसभर करून रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर हा उपवास सोडायचा असतो. आकाशामध्ये चंद्र दिसल्यावर चंद्रदेवाला दूध किंवा पाण्याने अर्घ्य द्यावे. तर शिवपुराणात असं सांगितलं गेलेलं आहे की प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला सकाळी गणपतीची पूजा करावी, रात्री गणपतीच्या भावाने चंद्रदेवाला अर्घ्य द्यावे आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्या आहेत तर त्या दूर होत असतात. असे अर्घ्य जर तुम्ही चंद्रदेवाला देत असाल तर तुमच्या जीवनामधील सर्व दुःख हे आपोआपच नाहीसे होतात. कुंडलीतील सर्व दोष हे नाहीसे होतात. म्हणूनच संकष्ट चतुर्थीला सकाळी या मंत्राचा जप केल्याने आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जे वारंवार संकट येत असेल तर ते संकट विघ्नही संपत असतात. तर 3 जुलैला आलेली जी संकष्ट चतुर्थी आहे तर या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक महिन्यामध्ये या चतुर्थीचं महत्त्व आणि महात्म्य वेगवेगळं सांगितलं गेलेलं आहे. 3 जुलै रोजी ही संकष्ट चतुर्थी आलेली आहे. तर या संकष्ट चतुर्थीचा जो प्रारंभ आहे तर तो 3 जुलैला सकाळी 11:20 होणार आहे आणि समाप्ती जी आहे तर ती 4 जुलैला दुपारी 12:39 होणार आहे. म्हणूनच आपल्याला या चतुर्थीचे व्रत जे आहे तर ते 3 जूनला म्हणूनच या चतुर्थीचे व्रत जे आहे तर ते 3 जुलैला म्हणजे शुक्रवारी करायचं आहे. आणि या दिवसाचा चंद्रोदय होणार आहे रात्री 9:53. तर 9:53 चंद्रदेवाची पूजा करायची आहे. गणपती बाप्पाची आरती करायची आहे. नैवेद्य दाखवून तुम्हाला हा व्रत जो आहे, उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. तर त्या व्रताचं शुभफळ हे प्राप्त होणार आहे. म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये चतुर्थी व्रताला मोठं धार्मिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर संकष्टी या शब्दाचा अर्थ आहे की जीवनातील संकट आणि मुलाचे जे विघ्न आहे, अचानक आलेले दुःख जे आहे तर ते दूर करण्यासाठी या दिवशी संकट मोचन या गणपतीची सेवा केली जाते. हे व्रत भगवान श्री गणेशाला समर्पित असून यामुळे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होणार आहेत. एवढंच नाही तर गणपती बाप्पाला विघ्नहर्ता, बुद्धीचे देवता म्हणून म्हटले जाते. म्हणून या दिवशी काही खास करून मुलांसाठी हा प्रभावी उपाय करायचा आहे. तर या दिवशी आपल्याला गणपतीचा या महामंत्राचा जप करायचा आहे आणि महामंत्राचा जप करून मुलांसाठी आईने गणपतीच्या चरणी ही वस्तू अर्पण करायची आहे. तर कोणती वस्तू अर्पण करायची आहे, कोणता मंत्र आपल्याला म्हणायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. हा उपाय
आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, तुम्ही जेव्हा कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः हा मंत्र लिहिता त्यावेळेमध्ये तुमच्या कुटुंबावर गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी राहतो. म्हणून मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, उपाय आपल्याला शुक्रवारी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत करू शकता. तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे? मुलाचे सर्व दोष दूर होण्यासाठी आणि मुलांच्या कोणत्याही अभ्यासामध्ये किंवा शिक्षणामध्ये त्याला भरभरून यश यावं. त्याच्या जीवनामध्ये संकट येत आहे, दुःख येत आहे, मनासारखे नोकरी मिळत नसेल, यश मिळत नसेल. भरपूर शिकलेले मुलं मुली असतात पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा कोणतीही गोष्ट जी आहे तर त्यांच्या मनासारखी घडत नाही. प्रयत्न करूनही त्यांना यश मिळत नाही. त्याच्या प्रगतीमध्ये सतत काही ना काही विघ्न येत असतात. चिडचिडपणा करतात, हट्टीपणा करायला लागतात किंवा वाईट व्यसन त्यांना लागत असते किंवा एखाद्या शत्रूबरोबर तो फिरत असतो आणि त्या शत्रूमुळे त्याच्या जीवनामध्ये प्रगती होत नाही, अडचणी येतात. आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. तसंच तुमची मुलं शिक्षण घेत असेल आणि त्यांना शिक्षणामध्ये यश मिळवायचं असेल, मुलं जे आहे तर अभ्यास करत असेल पण वाचलेलं लक्षात राहत नसेल किंवा लिहत आहे पण लिहत असताना सुद्धा मन लागत नाही, एखादी परीक्षा असेल किंवा तुमचं मूल अभ्यासात हुशार असूनही त्याला पाहिजे तसे मार्क मिळत नसेल किंवा एखादं पेपर लिहिण्यासाठी त्यानं प्रयत्न केलेला असेल पण तिथं गेल्यानंतर त्याच्या काहीच लक्षात राहत नसेल, यामुळे मुलाच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल किंवा मुलाच्या काही लक्षात राहत नसेल. काही अभ्यास करतात तर त्यांच्या लक्षात राहूनही तिथे गेल्यानंतर पेपरच्या वेळेस त्यांना काहीच आठवत नसेल. ह्या ज्या समस्या आहेत तर ह्या दूर होण्यासाठी मुलाचा हट्टीपणा, तापटपणा, चिडचिडपणा हा सुद्धा दूर होणार आहे. मुलाच्या कुंडलीतील सर्व दोष हे विघ्न जे आहेत तर ते संपणार आहे. म्हणून हा उपाय जो आहे तर तो आपल्याला शुक्रवारच्या दिवशी लवकर करायचा आहे. तर या दिवशी लवकर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं लाल चंदन टाकून आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला बादलीमध्ये थोडंसं गोमूत्र, गंगाजल आणि थोडंसं खडी मीठ टाकायचं आहे. जेव्हा तुम्ही या पाण्याने आंघोळ करता तेव्हा तुमचे शरीर आणि मन हे पवित्र होते आणि आपण गणपती बाप्पाची पूजा करतो. दिवसभरामध्ये आपल्याला सकारात्मक ऊर्जाही प्राप्त होते. गणपती बाप्पाची मूर्तीवरती शुद्ध पाण्याने, जलाने किंवा साखर असेल दह्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना आपल्याला अथर्व शीर्षाचं पठण नक्की करायचं आहे. त्यानंतर कोणता मंत्र आपल्याला या दिवशी म्हणायचा आहे जो मुलांच्या कोणत्याही कामामध्ये त्याला यश मिळणार आहे. आणि एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या शत्रूचा त्रास होत असेल किंवा मुलाला त्यामुळे त्रास होत असेल, एखादा शत्रू तुमचा गुपित आहे तर त्या व्यक्तीला त्या राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून त्रास दिला जातो. एखादा तुमचा शत्रू असेल तर तो तुम्हाला येऊन घरामध्ये वादविवाद जास्त घालत असेल, त्यामुळे तुमच्या मुलाच्या कोणत्याही कामामध्ये मन लागत नसेल तर या मंत्राने शत्रू हा नाहीसा होतो. तर मंत्र असा आहे, या दिवशी शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि गणपती बाप्पाच्या समोर आपल्याला बसायचं आहे. गणपती बाप्पाला आपल्याला जास्वंदाची फुले, त्यामध्ये दुर्वा जे आहे 21 किंवा 11 याप्रमाणे संख्येमध्ये या आपल्याला त्या जे हार केलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला बांधून असे 11 जे फुलं आहे आणि 11 ज्या माळी आहे, 11 जे दुर्वा आहेत तर त्या आपल्याला यामध्ये बांधून गणपतीच्या चरणी अर्पण करायच्या आहे. आणि त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून तिथेच आपल्याला बसायचं आहे. ओम दुर्मुखाय नमः, ओम दुर्मुखाय नमः. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला, भक्ताला राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून त्रास दिला जातो तर तो त्रास कमी होतो आणि शत्रू जो आहे तर तो घरामध्ये येऊन लोटांगण घालेल. म्हणून अभिषेक केलेलं पाणी म्हणजे तीर्थ जे आहे तर ते मुलांना पाजायचं आहे. बाकीचं जे तीर्थ आहे तर एखाद्या तुम्ही हंड्यामध्ये टाकू शकता, माठामध्ये टाकू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, गणपती बाप्पाला आपल्याला काय करायचं आहे तर एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत 11. त्यानंतर यामध्ये कुंकू
टाकायचा आहे, गंध तयार करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पाच्या कपाळाला आपल्याला हे गंध लावायचा आहे. अशा पद्धतीने जेव्हा गंध लावता त्या वेळेमध्ये ओम गण गणपतये नमः हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. त्यानंतरचा दुसरा मंत्र जो आहे तर तो इतका प्रभावी आहे. हा प्रभावी मंत्र म्हटल्याने मुलाच्या जीवनामधील जी हट्टीपणा आहे किंवा काही समस्या असेल तर त्या दूर होतात. तर या दिवशी काय करायचं आहे तर आपल्याला इथे लवंग जे आहे तर या दिवशी संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ह्या वस्तू जाळायच्या आहेत. तर या दिवशी काय करायचं आहे, 11 लवंग घ्यायचे आहे, एक वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये अर्धा चमच तूप टाकायचं आहे, त्यामध्ये लवंग टाकायचे आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला एक कापुराचं भांडं घ्यायचं आहे. हा उपाय झाल्यानंतर तुम्ही लगेच संध्याकाळी हा उपाय करू शकता. तर काय करायचं आहे, या दिवशी आपल्याला संकटमोचन या स्तोत्राचं पठण 3 वेळा करायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, ही जी लवंग आहे आणि कापुराच्या वड्या 5 घ्यायच्या आहेत, त्यावर ह्या सर्व लवंग टाकायच्या आहेत. त्यावर जे तूप राहिलेलं आहे तर ते तूपसुद्धा यामध्ये टाकायचं आहे, प्रज्वलित करायचं आहे. त्यानंतर याचा धूर सर्व घरामध्ये दाखवायचा आहे. उंबरवट्यावर जायचं आहे. उंबरवट्यावर आपल्याला हे कापुराचं भांडं ठेवायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तर जेव्हा तुम्ही संकटमोचन स्तोत्र म्हणता तेव्हा ही जी लवंग आहे ही पूर्णपणे याचा धूर जो आहे हा सर्व घरामध्ये ढवळायला हवा किंवा याचा धूर दाखवायला हवा. त्यामुळे घरातील सर्व वास्तुदोष नकारात्मकता दूर होते आणि घरातील जे जीवजंतू आहेत ते सुद्धा नष्ट होत असतात. त्याचबरोबर काय करायचं आहे, थोडीशी आपल्याला या दिवशी जी मोहरी आहे पिवळ्या रंगाची तर ती मोहरी घ्यायची आहे. मुलाचा हट्टीपणा, नजरदोष, वास्तुदोष, नकारात्मकता दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर हातामध्ये आपल्याला मोहरी घ्यायची आहे. मुलाला पूर्व दिशेला चेहरा येईल असं बसवायचं आहे. जशी घड्याळ फिरते, ज्या पद्धतीने घड्याळ गोलाकारमध्ये फिरत असते त्याच पद्धतीने आपल्याला हा उतारा काढायचा आहे. उतारा काढत असताना 7 वेळा हा उतारा काढायचा आहे. त्यानंतर जे कापुराचं भांडं ठेवलेलं आहे उंबरवट्यावर तिथे आपल्याला ही जी मोहरी आहे तर त्यामध्ये टाकून याचा धूर उंबरवट्यावर दाखवायचा आहे. यातील वस्तू ज्या आहेत तर एखाद्या झाडाखाली किंवा निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि हा मंत्र जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा मुलाचे सर्व दोष हे दूर होत असतात. या दिवशी संकटमोचन या स्तोत्राचे पठण केल्याने किंवा ऋणमुक्त जे स्तोत्र आहे हे जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करता तेव्हा घरातील सर्व संकट दूर होतात. संकटमोचन या स्तोत्राचं पठण केल्याने मुलाच्या जीवनातील संकट दूर होतात. अचानक विघ्न येत नाही. प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळत असते. म्हणूनच असा धूर जो आहे तर तो घरामध्ये दाखवून नक्कीच या उपायाचा घरामध्ये फायदा होत असतो आणि मुलाचे सर्व विघ्न संपतात. त्याच्या कुंडलीमध्ये प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळू लागते. म्हणून हा उपाय करून पहा, सर्व कामामध्ये त्याला यश मिळेल.